काय काय करतोयस तू? कोणाला बोलू नकोस तू. ओके, काय नको बोलू. अगं मी दोघांचे कपडे घेतलेत, आपण आताच्या आता निघतोय. ओके, आपण पळून जातोय. अरे मग लग्न कशाला गेलं सोहम? हळू बोल ना, कोणतरी ऐकेल. तू बघ. सुरेख, छान, काय मस्त चविष्ट पदार्थ आहे. वा, आवडला ना? हो, छान छान. अरे काय नको ते पदार्थ फ्रीज मध्ये. काय झालं बाबा? अरे मी पाणी प्यायला आत आलो, फ्रीज मध्ये बघतो ते. अहो ते थोडं उरलं होतं ना, म्हणून मीच ठेवलं होतं फ्रीज मध्ये. फेकून द्यायला हवं. आजोबा द्या, मी टाकून देते. नाही नाही, माझे आज शाबूत आहेत अजून, मी टाकतो. अहो आजोबा पाणी प्यायला विसरलायत का? हो हो हो, बाबा मी आणून देते तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. चल. शुभ्रा, अरे झोपला नाहीस अजून? झोपतोय. क्रेम ब्रुले टाकायचेच बाजू, ते बाहेर चालून. चल चल. अरे शुभ्रा लवकर चल. हे बघ, अक्षयचे फोनवर फोन येत आहेत. सोहम एक मिनिट, कुठे चाललोय आपण? शुभ्रा, सांगतो ना. अरे एवढ्या रात्रीचे कुठे निघालात तुम्ही दोघं? आणि ती बॅग कशाला भरली आहे बेटा? ते अक्षयने त्याच्या मामाच्या फ्लॅटवर आमची राहायची अरेंजमेंट केली आहे. कधी? मला काहीच बोलला नाहीस तू. मगाशी सांगत होतो, पण आवाज आला म्हणून तू रूम बाहेर गेलीस. हे बघ, अक्षयचे सारखे फोनवर फोन येत आहेत ग. चल ना लवकर. आणि यांनी सुद्धा मला अचानक संध्याकाळी सरप्राईज कळवला. हो का? मग तुम्हाला जावं लागेल का तिकडे? हो. हे बापड्या, जरा आजोबाला सांगून जातोस का? आता त्यांना कुठे सांगायचं ग? ऑलरेडी उशीर होतोय आई. सोहम, आई आम्ही आजोबांशी बोलून निघतो. नाही नाही नाही, नको. तुम्हाला उशीर होत असेल ना, मी सांगते आजोबांना. हा, तू सांग आई. शुभ्रा लवकर ये, मी स्कूटर काढतो. खाली आहे. सोहम, अरे सावकाश रे, हळू हो हो, चालवा हो. गाडी. लवकर ये शुभ्रा. येऊ आई, पण आम्ही सकाळी लवकर येतो. हा आई, आजोबांना क्रेम ब्रुले आवडलेलं दिसतंय. तुम्हालाही आवडलं ना नक्की? हो, खूप आवडला. बरं, मग प्लीज त्या अभिजित राजेंना एक फोन करून सांगा. दुपारी फोन आला होता त्यांचा. त्यांना सांगा त्यांचं क्रेम ब्रुले आवडलं म्हणाव. अगो, असं कसं? मी कसं बोलणार? मला तर ते नाव सुद्धा घेता येणार नाही, इतकं कठीण आहे. आई, क्रेम ब्रुले. तेच ग, ते केम ते नाही, क्रेम ब्रू. एक मिनिट थांबा. हा, मी ना तुम्हाला इथे लिहून ठेवते. अगो, ते खूप कठीण आहे ग शुभ्रा. नाही नाही, थांबा ना, मी लिहिते ना, तुम्ही वाचू शकाल मग. आणि एकच मिनिट. हाय, हे बघा, मी ह्याच्यावर नाव लिहून ठेवलंय क्रेम ब्रुले, आणि खालती नंबर सुद्धा लिहिलाय. हे घ्या, वाचा. बर, सोहमचा फोन येतोय. येऊ ना नक्की? हो, सांभाळून जा बाळा. त्याला सांग जरा हळू चालव म्हणून. हो हो, सांगते. जा, सांभाळून जा ग. हो हो आई. क्रीम नाही, क्रेम बुरले, क्रीम ब्रुले, क्रेम ब्रुले, क्रेम ब्रुले, क्रेम ब्रुले, 274 क्रेम ब्रुले, 4 क्रेम ब्रुले, क्रेम ब्रुले, क्रेम ब्रुले, क्रेम ब्रुले, क्रेम ब्रुले, क्रेम ब्रुले. हॅलो हॅलो, क्रेम ब्रुले, मला तुमचा अभिजित खूप आवडला. हा, ते मी मला ना तुमचं ते तुम्ही जे दिलं होतं ना, ते क्रीम ब्रुले, ते खूप आवडलं मला. थँक्स.
तुम्ही खाल्लं यातच मला आनंद आहे आणि आवडल्याची पावती दिली यात जास्तच आनंद आहे. थँक्यू सो मच. ते या घरात एक गोष्ट कधी जागेवर सापडत नाही. कुठे गेली? एक मिनिट हा. काय झालं बाबा? काय खास सुटले पाठीला आणि हे कुठे गेलं असावधी? हो आले आले. हॅलो मी फोन ठेवते हा. हो हो. आले बाबा. बाबा हे कुठे गेलं? माझ्या पाठीला केवढी खास सुटली आहे. होते ना इथेच कुठेतरी ठेवलं होतं. हे बघा बाबा हे घ्या. हे 10 वेळा सांगितलं माझ्या वस्तूला हात लावत जाऊ नका म्हणून. हे बघ आज रात्री तू सुनबाई बरोबर झोप. कुठे आहे ती? ती बाबा. आणि सोम्या कुठे आहे? सोम्या बाबा ते ए सोम्या. ते ऐका ना बाबा. काय झालं त्याच्या मित्रांनी त्या दोघांची व्यवस्था लग्नाची भेट म्हणून त्याच्या फ्लॅटवर केली. तिकडे गेलेत ते दोघं. तुला काय अक्कल आहे की नाही? तू कसं पाठवलं असतं ना? मी नाही त्यांना. उद्या देवदर्शन करायचंय त्याआधी हे गेलेच कसे दोघे रात्रीचे? अरे वडीलधाऱ्यांना काय विचारायची पद्धत आहे की नाही? बाबा बाबा तुम्ही जरा शांत व्हा. मी शांत होऊन तू घातलेला गोंधळ निस्तरणार आहे का? सोहम तुला मानलं पाहिजे हा. शुभ्रापेक्षा तुझा चॉईस किती चांगला आहे. हो ना हो ना. हे शुभ्रा ऐकलं का? एक मिनिट. मला असं का वाटतंय की तुला तू शुभ्राला पसंत केलेस. चांगली चॉईस आहे. शुभ्रा तू काय डोळ्यावर पट्टी वगैरे बांधून गेली होतीस का? आय मीन या आळस्याच्या प्रेमात पडलीस तू. अरे ती तर दगडाला पण कामाला लावेल. हा सोहम काय चीज आहे. चला चला आता निघा. उशीर होतोय. चला. नाही हा सोहम आमच्याकडे खूप वेळ आहे. आम्ही थांबू शकतो. शुभ्रा तुला चालेल ना? मला काही प्रॉब्लेम नाही. शुभ्रा अगं काय हे चला रे बास करा आता. तू म्हणतेस तर मी जातो हा. हा ओके ओके गाईस चला चला. बाय बाय चला चला. बाय 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 बाय. गुड ए अरेंजमेंट खूप मस्त आहे आणि वेलकम वेलकम. नाईट. बाय 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 बाय. गुड नाईट. बाय गुड नाईट. येस गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. अरे हो बाय बाय. अरे शुभ्रा ऐक ना सोहम. आईना एक फोन कर ना. आपण निघताना आजोबा खूप चिडले होते. आता आजोबांचं कुठे यार? ते आई बघून घेईल ना शुभ्रा. बाबा छत्री दे माझी. आत्ताच्या आत्ता दादा घेऊन येतो. अहो बाबा ऐका तरी बाबा. छत्री दे. असं काय करते अहो? किती उशीर झालाय बाबा. अरे ते दोघं गेले तेव्हा अक्कल नव्हती का? मला शहाणपणा शिकवते. छत्री दे. बाबा बाबा एवढ्या रात्रीचे नका जाऊ. मी येऊ का तुमच्या सोबत? गरज नाहीये. बाबा माझ्या नातवाला कान धरून घरी कसं आणायचं त्याची चांगली जाणीव आहे मला. कुठे गेली ती दोघं? सोहमनी सांगितलं नाही मला. अशी कशी का तू मूर्ख? जरा मुलांकडे लक्ष दे. याआधी नवऱ्याकडेही लक्ष नव्हतं तुझं. तो त्याच्या मर्जीचा मालक होता म्हणून ही परिस्थिती झाली. तेव्हा तू लक्ष दिलं असतंस तर ही परिस्थिती आली नसती. जा फोन घेऊन ये. आत्ताच्या आत्ता फोन करून बोलव त्यांना. आत्ता? हो बाबा शुभ्राला काय वाटेल? तिला काय वाटेल यासाठी मला कुलकर्ण्यांची परंपरा बुडवायची नाही. फोन आण म्हणतो ना. फोन आण. हो त्याला आत्ताच्या आता बोलवून घेतो. आणते आणते. फायनली तू आणि मी आणि बाकी कोणीच नाही. इकडे ये. हॅलो आता माहितीये मला. करेक्ट.
ए सोहम, फोन वाजतोय यार तुझा. माझा नाही वाजत आहे, तुझा असेल. नाही रे, माझा नाही वाजत आहे, ही रिंगटोनच नाही. एक मिनिट. हा कोणाचा फोन आहे? हा अक्षयचा फोन आहे. हा बोल. सॉरी सोहम, अरे माझा फोन आता राहिला, देतोस प्लीज? हा ठीक आहे, चल उद्या घे. अरे नाही, मी दारा बाहेर उभा आहे, प्लीज दे ना यार सोहम, प्लीज प्लीज. कसा विसरला रे तू फोन? सॉरी, मी डिस्टर्ब नाही केलं ना? जा आता. शुभ्रा, या दिवसाची ना मी खूप वाट बघत होतो. यार आता कोण आहे यार? एक मिनिट, इथे वाजतोय. हे कोण आहे? दे. हॅलो. हा ठीक आहे, चल. हा जा जा आता, चल. गुड नाईट. हा गुड नाईट. लाव फोन. अरे लेखाचा नंबर शोधायला इतका वेळ लागतो? हो बाबा, लावते मी. मोबाईल. आता परत कोणाचा फोन आला ना, फोडून टाके ना मी फोन. सॉरी सोहम. गुड नाईट. हाय यार. हे घ्या, शेवटचा बहुतेक. आता परत फोन केलास ना तर लात घाली ना मी. कुणाशी बोलतोय त्याचं भान आहे का रे बोकडा? 10 रुपयालाच का रे कोंबडीच्या? दर्शनाआधी तुम्ही गेलातच कसे? एवढी अक्कल शिकवली नाही का तुमच्या आईनी? राजा कशा नाही उरल्या? आत्ताच्या आता घरी निघून आहे. अहो आजोबा, आई काहीच बोलली नाही, मला माहित नव्हतं. आता मी सांगतोय ना, ताबडतोब निघून आहे. हो हो, आलोच 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 आजोबा. आईने आपल्याला सांगायला हवं होतं ना आधी. सगळा मूड खराब केला. शी. बाबा बाबा बसा, तुम्ही बसा बसा, शांत व्हा जरा बाबा. अरे किती वेळ झाला? केव्हाचा फोन केला होता त्याला? कुठे गेला हा? बाबा, तुम्ही फोन करून फक्त 20 मिनिटं झाली आहेत, येतच असतील एवढ्यात. हे घ्या बघ, सीतोपलादी चूर्ण आणलंय. फोन कुठे आहे माझा? फोन कुठे आहे? बाबा, तुमचा फोन चार्जला लावलाय, बॅटरी डाऊन झाली आहे त्याची. तुम्ही आधी हे शांतपणे चूर्ण घ्या, मी आपल्या घरच्या फोनमधनं त्याला फोन करते आणि कुठे पोहोचलाय बघते. चला जा. नीट घ्या हा सगळं. हो. सर सर फोन. सर बघ, फ्लेम कमी करतात. हॅलो राजा, अरे कुठेस तू? तू फोन का घेत नाहीयेस? मी केव्हाची वाट बघते तुझी. गप्प का बसलायस? बोल ना रे सोन्या. हा, पोचलायस ना तू? ऐकतोयस ना राजा? मी राजे, अभिजित राजे. काय झालं सर? का हसताय? आज खरंच काहीतरी झालंय मॅडी. नाही, याआधी मी अनेक वेळा क्रीम बुले बनवलंय, पण आज ते काहीतरी स्पेशलच झालंय. हा, हो ते तर आहे, मस्त आहे. आणि आताचा हा फोन. मॅडी, आय कॅन फील काहीतरी गंमत होणार आहे. आई, आजोबा बरे आहेत ना पण आता? हो ग, तुम्ही दोघं आलायत हे सांगितल्यावरती जरा शांत झाले. खूप चिडचिड झाली होती हो त्यांची. खोकलाही वाढला होता खूप. बरे आहेत आता, काळजी करू नकोस तू. काय आहे? तू आधी सांगायला हवं होतं ना.
तुझ्यामुळे सगळ्या प्लॅनची वाट लागली. काही झालेलं नाहीये सोहम, आणि चूक आपली आहे. तू लास्ट मोमेंटला सांगितलंस. अगं नाही नाही नाही, अगं त्यांनी मला कदाचित सांगितलं असेल, मीच घाई गडबडीत विसरले असेल. हो ना, मी बरं चला, खूप उशीर झाला आता. चला चला झोपा तुम्ही दोघं. मग हे काय घातलंय की अंथरूण? अगं ते माझं पांघरुण आहे. तू तू आज जा दोघं. नाही नाही नाही, बेडरूम मध्ये तुम्हीच झोपणार आहात, आम्ही दोघेही इथे झोपणार आहोत. अगं असं काय करतेस? मला सवय आहे, कुठेही झोप लागते मला. नाही नाही, तुम्ही दोघे जाऊन बेडरूम मध्ये झोपा. सोहम अरे सांग ना तू तरी हिला. नाही, त्यालाही माझं म्हणणं पटलंय, हो ना? हो. आणि एका रात्रीचा तर प्रश्न आहे, उद्या आपण ती अडगळीची खोली साफ करून घेऊ. पण आज तुम्ही आतमध्ये झोपणार आहात आणि आम्ही इथे झोपणार आहोत, हो ना सोहम? हा, तुम्ही ठरवाल तसं. तसंही मला झोप लागणार नाही आता. बघा त्यालाही पटलंय. आई तुम्ही जा बघू, बेडरूम मध्ये जाऊन शांत झोपा. ठीक आहे. अगो बाई, अगो तुम्हाला दोघांना पाणी लागेल ना, मी तांब्या भांड घेऊन येते. हा? आई, आम्हाला जर काही लागलं तर आम्ही आमच्या हाताने घेऊ. तुम्ही आता शांतपणे जाऊन झोपा बरं. गुड नाईट. गुड नाईट. हे सोन्या झोपा शांतपणे. जाऊ दे काय. हो रे राजा, झोप. हा? तू पण झोप शांतपणे. येस, गुड नाईट. गुड नाईट. आजोबांनी सगळा मूड घालवला. अरे आपला मूड आपल्या हातात असतो. आपला मूड असं दुसरं कसं कोणी घालवू शकेल? शुभ्रा, आय लव्ह यू. म्हातारा खोकतोय, पाणी संपलंय, कोणाचं लक्ष नाही. आले आजोबा. आले, थांब. आजोबा हे घ्या, सावकाश. पुरे बर. अरे माझं हे कुठं आहे? काय ते? ओ हा, थांबा मी बघते. कुठे ठेवलं? हे घ्या, समोरच होतं. मी येऊ आता? लाईट घालवून जाऊ? हो. हा. तू पण काय त्यांच्या नादी लागते? त्यांना एक तर झोप नाही. अरे काही लागलं तर द्यायला नको का? पण आता झोपलेत ना ते. बामची बाटली सापडत नाहीये, कुठे ठेवली असावं हिनं? आले आजोबा, थांबा. मी बघितली होती, मी देते. आजोबा आले. हे घ्या. असू दे. म्हातारपण म्हणजे त्रास आहे, स्वतःलाही आणि दुसऱ्यांनाही. हे पण गोड आहेत. आत्ताच कळलं मला. हॅलो. हॅलो, झालं का सगळं सॉल्व?
नाही मगाशी तुम्ही जरा टेन्शन मध्ये दिसलात म्हणून विचारलं. झालं, सगळं सॉल्व्ह झालं. ओके. आता खरी गंमत येणार आहे. तुम्हाला काय वाटतं?